नीट व टीईटी पेपरफुटी प्रकरणावरून सोलापूर युवक काँग्रेस व शहर काँग्रेस कमिटीने मशाल मोर्चा काढून धर्मेंद्र प्रधान व दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी केली। खासदार प्रणिती शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत नीट आणि टीईटी पेपर फुटी प्रकरणावरून सोलापूर शहर युवक काँग्रेस व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं 4 पुतळा चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक असा मशाल मोर्चा काढत केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात तीव्र निषेध व्यक्त केला। यावेळी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली। शिक्षण मंत्री राजीनामा खासदार प्रणिती शिंदे टीईटी पेपर फुटीवर म्हणाल्या, महाराष्ट्र शिक्षणात अव्वल होता, त्याची वाट फडणवीस सरकारने लावली। सरकारच्या काळात पेपर फुटी ही नवी व्यवस्था बनल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांच्या भविष्याशी व भावी शिक्षकांवर खेळ करणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली। तसेच पेपर फुटी करणाऱ्यांना मिळणारे राजकीय संरक्षण तात्काळ थांबवून या विरोधात कठोर कायदा करण्याची मागणी करण्यात आली। जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान आणि दादा भुसे यांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत लढा अधिक तीव्रतेने सुरू राहील असे सांगितले। आज टीईटी आणि नीटच्या पेपर फुटीच्या विरोधात आम्ही मशाल रॅली काढल्या आणि महाराष्ट्र हे एक पुरोगामी विचाराचं राज्य आहे। शिक्षणामध्ये अव्वल नंबर असलेलं हे राज्य आहे, पण या शिक्षणाची पूर्ण वाट देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सहकार्यांनी महाराष्ट्राची लावली आहे। नीट देखील पेपर फुटी ही कोणत्याही मंत्र्याच्या सहमतीशिवाय शक्य नाही आहे। नीटचे जे अरेस्ट होत आहेत ते लोक 100% दोषी आहेत, पण ह्याचा सूत्रधार जो आहे तो मंत्रालयात आणि वर दिल्लीमध्ये बसला आहे, ते मात्र अजूनही मोकळे फिरत आहेत। एकही राजीनामा नाही, खंत व्यक्त केली जात नाही आहे। उलट मोदीजी जाऊन कासवासोबत परराज्यामध्ये आहेत, पण आपल्या राज्यामध्ये जी परिस्थिती उद्भवत आहे, विद्यार्थी आत्महत्या करतायत या ठिकाणी, शिक्षक जे आहेत, शिक्षक ज्यांनी एवढं त्यांचं आयुष्य दिलं आहे, त्यांना खरं तर हे टीईटीच्या विरोधात अपील करायला पाहिजे होतं महाराष्ट्र सरकारने। ते न करता त्यांना परीक्षा द्यायला लावली, तो पेपर परीक्षेचा अभ्यास करायला लावला, तो पेपर फोडला आणि आज त्यांना आणि ती परीक्षा रद्द झाली आहे। म्हणजे तुम्ही विचार करू शकता की शिक्षणामध्ये पण आता एवढं राजकारण होत आहे, शिक्षणाची वाट लावली आहे, युवकांच्या आयुष्याशी खेळण्याचं काम हे सरकार करत आहे। लक्ष नाही आहे, फक्त खासदार, आमदार, नगरसेवक कसे फोडायचे, पैशाचा वापर सत्तेसाठी कसा करायचा, ह्या गोष्टीकडेच लक्ष आहे। यावेळी सोलापूर शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष चेतन नरोटे, युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे यांनी मशाल मोर्चाचे नेतृत्व केले। यावेळी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।